नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मुळातच निसर्ग हा मोठा गुरु आहे असं म्हणतात. झाडं, पानं, फुलं, डोंगर, दऱ्या या सगळ्यांकडनं बरंच काही शिकण्यासारखं आहे असं म्हणतानाच याच तत्वावर आधारलेला योजलेला क्रीडा प्रकार अर्थात गिर्यारोहण. 11 डिसेंबर हा जागतिक पातळीवर गिर्यारोहण दिवस अर्थात इंटरनॅशनल माउंटन्स डे म्हणून साजरा केला जातो. यावर्षी या इंटरनॅशनल माउंटन्स डेची थीम आहे ती म्हणजे जागतिकीकरणाच्या युगामध्ये डोंगर दऱ्यांमधल्या उत्पादनांना जागतिक पातळीवरची उत्तम दर्जाची बाजारपेठ मिळवून देणं. धैर्य, साहस या बरोबरीने चिकाटी आणि याच बरोबरीने समाधान देणारा असा हा वेगळा आगळा क्रीडा प्रकार, साहसी क्रीडा प्रकार, साहसी खेळ. याचविषयी आजच्या भागात गिर्यारोहण, गवसणी पर्वतांना आणि याविषयी अधिक मार्गदर्शन करण्यासाठी दोन पाहुण्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. गिरिविहार संस्थेचे दिलीप लागू सर आणि गिर्यारोहक प्रियांका मोहिते. नमस्कार. आपल्या दोघांचं सखी सह्याद्रीमध्ये मी स्वागत करते. तेव्हा यांना प्रश्न विचारून गिर्यारोहण या खेळाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला दूरध्वनी क्रमांक हवे आहेत. ते असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या गप्पांना सुरुवात करूया गिर्यारोहण याविषयी. सर, मुळात आज जो गिर्यारोहण दिवस आहे त्याविषयी अधिक तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. हा गिर्यारोहण दिवस आहे हा ॲक्च्युली साधारणपणे UN-नी 2003 पासून चालू केला साजरा करायला, पण भारतात त्याचा काही विशेष प्रसार झाला असं मला वाटत नाही. अच्छा. म्हणजे आजच्या घडीला आता गिर्यारोहण दिवस आहे, पण उटीमध्ये आणि काश्मीरमध्ये काही थोडेफार सेलिब्रेशन त्याचे होणार आहेत, पण मुंबईत किंवा महाराष्ट्रात असं काही त्याचा अजून फारसा प्रसार झाला असं मला म्हणता येणार नाही. पण मला वाटतं ही एक चांगली सुरुवात आहे. या चर्चेच्या निमित्ताने आता लोक त्याच्याकडे लक्ष देतील आणि मग पुढच्या वर्षीपासून कदाचित काहीतरी सेलिब्रेशन सुरू होईल अशी अपेक्षा करूया. अच्छा. प्रियंका, आजचा दिवस तुझा आहे. तुला आधी भरपूर शुभेच्छा देते. तू गिर्यारोहक आहेस, काय सांगायचंय? गिर्यारोहण जे क्षेत्र आहे ते आता बरंच वास्ट होत चाललेलं आहे आणि जास्तीत जास्त लोक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजकडे वळत आहेत. जास्तीत जास्त ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होत आहेत, लोक क्लाइम्ब करत आहेत. पण मला फक्त त्यांना एकच आजच्या दिवशी सांगू इच्छिते की त्याचं प्रॉपरली ट्रेनिंग घ्या आणि ॲडव्हेंचर असं करा की ज्याच्यात सेफ्टी असेल आणि त्याच्यातून काही हार्म नाही होणार, स्वतःला काही हार्म नाही होणार. त्यामुळे यंग जे माउंटेनियर्स आहेत किंवा यंग जे ॲडव्हेंचर फील्डकडे वळत आहेत त्यांच्यासाठी मला आज एकतर इंटरनॅशनल माउंटेन डे आहे त्याच्यामुळे त्याच्या शुभेच्छा देईन मी त्यांना आणि सांगेन की सेफ्टी फर्स्ट अँड फन तर आहेच, बट सेफ्टी फर्स्ट. पण मुळात तू स्वतः सुद्धा या क्षेत्राकडे कशी वळलीस याविषयी? नक्कीच. मी मूळची साताऱ्याची आहे, अजिंक्यताराच्या पायथ्याशी राहते मी आणि लहानपणापासून अजिंक्यताऱ्यावर जाणं म्हणजे सुट्टीमध्ये शनिवार असेल रविवार असेल तर पहिलं अजिंक्यताऱ्यावर जाणं हे आमचं रेग्युलर रुटीन होतं. मुळात कधी अजिंक्यतारा खालून बघावासा नाही वाटला. जेव्हा अजिंक्यताऱ्यावर जायचो तेव्हा जे साताऱ्याचं दृश्य दिसायचं ते काहीतरी वेगळंच होतं. माहिती आहे की अजिंक्यताऱ्यावर जाण्यासाठी भरपूर कष्ट पडायचे, लहान होतो आम्ही तेव्हा, तरी पण एक सुख मिळायचं ते आम्हाला अजिंक्यताऱ्यावर वरती जाऊन कट्ट्यावर थोडंसं बाजूला म्हणजे थोडं सगळे भावंड आम्ही जायचो. थोडंसं मोठी असल्यामुळे थोडं सगळ्यांना घेऊन जाणं ते तेव्हाच होत गेलं आणि मग नंतर विचार केला की मग शिवाजी महाराजांचा इतिहास तर होताच, फार इन्स्पायर केलेलं, साताऱ्याला वारसा पण आहे महाराजांचा. मग गड किल्ले भटकायला सुरुवात केली. गड किल्ले भटकता भटकता वाटलं की आपण थोडं ह्याच्यामध्ये काहीतरी चांगलं करू शकतो. मग सह्याद्रीमध्ये आपण एकदम चांगलं करू शकतो तर हिमालय का नाही. मग विचार केला की हिमालयामध्येही आपण करू शकतो. पण ॲज अ गर्ल म्हणजे एक मुलगी, मग घरातून सपोर्ट, पण तरी पण घरातून सपोर्ट मिळाला ह्या गोष्टींसाठी की नाही जाऊ शकते. बऱ्याच अशा स्त्रिया आहेत म्हणजे बचेंद्री पाल आहेत मॅम, कृष्णा पाटील होती, अशा यांच्यामुळे घरच्यांनी सुद्धा की हा मुलगीही करू शकते. कारण हे फील्ड जसं ॲडव्हेंचरस आहे
तसं म्हणजे भरपूर रिस्की पण आहे आणि ॲज अ गर्ल घरच्यांचा सपोर्ट मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. खरंय. हो तर सुरुवात अशी धाडसाने झालेली आहे, मला हे करायचं आहे. हो. तर जेव्हा तरुण मुला मुलींना घेऊन जेव्हा एखादा चमू जात असतो तेव्हा त्याच्यामध्ये नेमके कोणते कोणते अँगल असतात, कोणते कोणते दृष्टिकोन असतात? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जो ग्रुप, विशेषतः एक्सपिडिशन सारखा जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये रिस्क जास्त इन्व्हॉल्ड आहे, अच्छा. तर तिथे जो ग्रुप जाणार आहे तो त्याचं एक एकत्रीकरण पाहिजे. म्हणजे ज्याला ग्रुप डायनॅमिक्स आपण म्हणतो की सगळेजण एकमेकाला ओळखत असले पाहिजे, सगळ्यांना अच्छा. एकमेकावर विश्वास असला पाहिजे. बरं. म्हणजे असे इकडून तिकडून 4 लोक गोळा केली आणि मग ते गेले डोंगरात, तर ते फार रिस्की आहे. कारण त्यांना माहीत नसतं की बरोबरचा माणूस तो किती त्याच्याकडे स्किल आहे, तो अच्छा. कुठल्या प्रसंगाला किती उपयोगी पडू शकतो. त्यामुळे मग तो एक जो विश्वास एकमेकावर पाहिजे तो जर का नसेल तर, आणि ही पर्सन टू पर्सन विश्वास निर्माण होण्याचं काम गिर्यारोहण खूप चांगलं करतं. अच्छा. कारण तुम्ही बरेच वेळा जेव्हा एकत्र जाता एखाद्या डोंगरामध्ये आणि तिथे रिस्क इन्व्हॉल्ड असते, तर तुम्हाला म्हणजे बरोबरच्या माणसावर पूर्ण भरोसा ठेवूनच जावं लागतं. हा. आणि त्यामुळे ते तेवढं महत्त्वाचं आहे की टीम एक चांगली निर्माण होणं आणि मग त्यांनी एकत्र जाऊन एखादं एक्सपिडिशन करणं हे महत्त्वाचं आहे फार. एकमेकांशी चांगली आणि पुरती ओळख असली पाहिजे असं आपण म्हणता येईल. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय, तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. कुडाळकर पुण्याहून बोलतोय. सर्वप्रथम गिर्यारोहण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे 3 प्रश्न आहेत. 2 प्रश्न लागू सरांना आहेत आणि एक प्रियांकाला आहे. पहिला प्रश्न असा आहे लागू सर आपल्याला की गिर्यारोहण शिबिरांमध्ये जाऊन जे गिर्यारोहक म्हणून परिपूर्ण होता येतं का, की अधिक काही परिश्रम आणि प्रशिक्षणाची गरज असते? आणि दुसरा प्रश्न असा आहे की गिर्यारोहण शिबिरांमध्ये काही वयाची अट असते का, की ज्येष्ठ नागरिक सुद्धा अगदी आनंदाने सहभागी होऊ शकतात? आणि प्रियंकाला असं विचारायचे की तू छान बोलली साताऱ्याविषयी, अजिंक्यताराविषयी बोलता ऐकताना खूप छान वाटलं. तर तुझं एक युवक गिर्यारोहक म्हणून आयुष्यातलं स्वप्न काय आहे? धन्यवाद. धन्यवाद. सर, मुळात शिबिरं जी गिर्यारोहकांसाठी आयोजित केली जातात त्याविषयी. शिबिरं ही मी तर म्हणतो की अत्यंत आवश्यक आहेत. शिबिरांपासूनच सुरुवात झाली पाहिजे, कारण बेसिक ट्रेनिंग असल्याशिवाय अचानक तुम्ही उठून कुठल्या तरी चॅलेंजला सामोरं जाणं हे अतिशय चुकीचं आहे. बरं. आणि ती जितकं लहान वयामध्ये शिबिरं होतील, म्हणजे ॲडव्हेंचर कॅम्प आपण म्हणतो की जो साधारण 9 ते 15 वर्षापर्यंत 14 वर्षापर्यंतच्या मुलांनी केला पाहिजे. त्याच्यानंतर मग बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्सेस आहेत माउंटेनिअरिंगचे, जे हिमालयामध्ये 4-5 इन्स्टिट्यूट्स आहेत ज्याच्यामधनं जाऊन त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच एक्सपिडिशन्स किंवा त्याहून मोठी मोहिमा आखल्या पाहिजेत. अच्छा. आणि त्याचा नक्कीच फायदा होतो प्रशिक्षणाचा, यात तर काही वादच नाही. बरं. आणि जितका यंग वयामध्ये तुम्ही सुरुवात कराल तितकं चांगलं आहे. बरं. आता जसं त्यांनी विचारलं तसं युवा पिढीला तर कधीही जॉईन करता येऊ शकतं, पण मध्यम वयाच्या किंवा ज्येष्ठ नागरिकांना शक्य आहे का? माझ्या मते इच्छा असेल तर सगळं काही शक्य आहे. आणि आमच्या गिरव्याच्या ग्रुपमध्ये असे काही जण आहेत की ज्यांनी 40 नंतर सुरुवात केली आणि तरी ते आजही, म्हणजे आता 60 ओलांडल्यानंतरही उत्तम माउंटेनिअरिंग करतायत, अजून हिमालयामध्ये जाऊन चांगलं क्लाइम्बिंग करतायत. त्यामुळे वय ही कुठलीच खूप प्रकारची मर्यादा नाहीये. वा. फिजिकल फिटनेस हा त्यातला खरा मेन क्रायटेरिया आहे. तुम्ही फिजिकल फिटनेस मेंटेन केला तर कुठल्याही वयात माउंटेनिअरिंग करू शकता. मस्त. प्रियांका? नक्कीच. ॲज अ यंग म्हणजे गिर्यारोहक मला जगामध्ये 8,000 मीटरची 14 शिखरे आहेत. तशी 5 पाकिस्तानामध्ये आहेत, त्यामुळे शक्यता इंडियन गव्हर्नमेंटला आपल्याला परमिशन नाही मिळत, पण बाकी जी उरलेली आहेत ती मला नक्कीच सर करायला आवडतील. त्यातलं माझं जगातलं 1 नंबरचं एव्हरेस्टचं शिखर 2013ला सर झालंय, पण आता राहिलेली मला शिखरे सर करायची आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण आवर्जून सांगूया प्रेक्षकांना की महाराष्ट्रातली तू एकमेव युवती आहेस. महाराष्ट्रामध्ये 2 युवती झालेल्या आहेत, त्या दोघी आम्ही यंग आहोत. 19 आणि वयाच्या 20व्या वर्षी आम्हाला एव्हरेस्ट सारखं जगातलं सगळ्यात उंच शिखर आम्हाला सर करायला मिळालंय आणि अशा आम्ही 2घी जणी आहोत. आणि बंदरपूरलाही तू मोठी आघाडी गाठलेली आहेस, त्याविषयी पण सांग. नक्कीच. एव्हरेस्ट सोबतच नुसतं एव्हरेस्टला जाण्याच्या आधी सुद्धा थोडासा एक्सपिरियन्स असणं फार गरजेचं आहे. त्याच्या आधी माझी 4 शिखरं सर झालेली, त्यातली उत्तराखंडमधलं एक बंदरपूंछ होतं, त्याच्यात मला चांगलीच हाईट मिळालेली, 21,500 अशी हाईट मिळालेली. त्यामुळे
ते शिखर माझ्यासाठी म्हणजे 21,000 आणि एक थोडं टेक्निकल क्लाइंब म्हणतात त्याला, की ते करायला मला तिथे मिळालं. दार्जिलिंगचा पण अनुभव सांग. दार्जिलिंगमध्ये सुद्धा हिमालयन माउंटेनिअरिंग जे इन्स्टिट्यूट आहे तिथून मला एक BC रॉय नावाचं आणि एक फ्री पीक म्हणून आहे ते पीक करण्यासाठी मला तिथे संधी मिळाली आणि ते सुद्धा पीक झालं. तसंच सध्या रिसेंट मी आता हिमाचल मध्ये जे माउंट मेंथोसा म्हणून आहे आणि जे एकदम टेक्निकल आहे, ज्याची उंची 6,000च्या वरती आहे आणि ते सुद्धा आता मी सध्या सर केलं आहे. एव्हरेस्टला गवसणी घालणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं पहिल्या दिवसापासून स्वप्न असतं. जे तुझ्याकडे त्याच्याविषयीचे खूप मोठे अनुभव आहेत तेही आम्हाला ऐकायचे आहेत. पुढचा फोन आलाय तो घेते. भारत वावड आपल्याशी बोलू इच्छितात. नमस्कार भारतजी. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की गिर्यारोहण हा विषय शरीराच्या कार्यक्षमतेवर निगडीत असताना पर्वत, डोंगर किंवा इतर भाग चालताना त्याची माहिती आणि अडचणी समजून घेणं अतिशय गरजेचं असतं. आणि हे गिर्यारोहण ट्रेनिंग घेण्यासाठी काही ट्रेनिंग सेंटर इथे उपलब्ध असतात का, आणि तिथे कुठल्या प्रकारचे ट्रेनिंग कशा प्रकारे दिले जाते, त्याची कालमर्यादा किती असते, या थोडक्यात माहिती मिळेल का आपल्याकडून? धन्यवाद. सर, व्यवस्थापन आपण बघता या गिर्यारोहकांच्या ट्रेकचं, त्या दृष्टिकोनात यांना मार्गदर्शन काय करू शकाल? मला वाटतं त्यांनी इन्स्टिट्यूट कुठे कुठे आहेत असं विचारलं. शिबिर या सगळ्याविषयी आणि शारीरिक क्षमता ही मोलाची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? शारीरिक क्षमता मिळवायला तर काय एक जिम सुद्धा पुरेच आहे, पण माउंटेनिअरिंगशी रिलेटेड जे ट्रेनिंग आहे ते स्पेसिफिकली घेण्यासाठी उत्तर काशी, नंतर दार्जिलिंग, मनाली इथली 3 इन्स्टिट्यूट सगळ्यात म्हणजे फेमस आहेत आणि जिथे वर्षभर ट्रेनिंग चालू असतं आणि ते बेसिक कोर्स आणि ॲडव्हान्स कोर्स तिथे होत असतात. आणि त्या कोर्सेस मधनं गेल्यानंतर मग पुढची पायरी म्हणून मोहिमा आखणं हे सगळ्यात चांगलं. म्हणजे भारतामधली प्रत्येक गिर्यारोहक जो आहे तो मुळात बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स पूर्ण करून मगच या मोहिमांमध्ये दाखल होतो असं अपेक्षित आहे. काही जण असतात की जे डायरेक्टली जातात, नाही असं नाही, पण ते ट्रेनिंग घेतलेलं असेल तर त्याच्यामध्ये जे टेक्निकल गोष्टी आहेत, इक्विपमेंट कसं वापरायचं याचं प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यानंतर मुळात हिमालयातली जी विरळ हवामान आहे किंवा याचा अनुभव कोणाला नसतो तर तो मिळण्यासाठी सुद्धा एखाद्या सुरुवात अशा पद्धतीने होणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी नुसतं ट्रेकिंग केलं तरी थोडंफार पुरेस आहे. म्हणजे सुरुवात ट्रेकिंगने होऊ शकते, त्याच्यानंतर मग माउंटेन क्लाइम्बिंगचा आपण विचार करू शकतो. नक्कीच हे कोर्स जे आहेत हे फार उपयोगाचे आहेत, कारण 28 दिवसाचा तो पूर्ण शेड्यूल असतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण रॉक क्लाइम्बिंग कसं केलं जातं, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला शिकवल्या जातात. म्हणजे बॅग कशी पॅक करायची ह्याच्यापासून ते कसं चालायला पाहिजे, किती स्पीडमध्ये चालायला पाहिजे, ह्याचा मेन म्हणजे उपयोग असा होतो की हाय अल्टिट्यूडला गेल्यानंतर, म्हणजे जसं वरती आपण अल्टिट्यूड जातो तिथे आपली बॉडी आपल्याला ओळखायला मिळते. म्हणजे आपण कोणत्या प्रकारे आपली बॉडी कोणत्या प्रकारे त्या वातावरणाला रिस्पॉन्स करते. थोडं नॉर्मल हेडेक होणं हे सगळं कॉमन असतं, मग त्याच्यापासून आपली बॉडी त्याला रिस्पॉन्स करून कशी कोणत्या प्रकारे चांगल्या प्रकारे तिथे फिट राहू शकते हे त्या कोर्समध्ये मेन म्हणजे हे त्या कोर्समध्ये आपल्याला स्वतःबद्दल कळतं. कसं म्हटलं जातं माउंटनमध्ये कॉम्पिटिशन हे कोणाशी नसतं, माउंटनमध्ये कॉम्पिटिशन हे स्वतःशी असतं. दुसऱ्यांशी कॉम्पिटिशन करून उपयोग नाही. आपल्या बॉडी आपल्या माहीत असेल, कारण एव्हरी डे इज न्यू इन माउंटन. प्रत्येक दिवस हा वेगळा असतो, प्रत्येक दिवस आपल्याला जपायचं असतं आपल्या बॉडीला. ते त्या कोर्समध्ये जाऊन कळतं. टेक्निक शिकायला मिळतात, मग ती रॉकवरची असू दे, मग ती आईसवरची असू दे, मग ते बर्फात चालणं कसं असायचे. शिवाय शूज असतात आमचे वेगवेगळे, ते कसे बांधायचे ह्याच्यापासून आम्हाला कळतं, कारण एक दिवस जरी ते शूज लूज बसले तर चालायला भरपूर प्रॉब्लेम होतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे कोर्समध्ये शिकायला मिळतात की ज्या एक्सपिडिशन म्हणजे ह्याच्यानंतर आम्हाला सर्टिफिकेट मिळतं की ज्याच्यावर आम्हाला म्हणजे आम्ही जर हाईट गेन प्रॉपर केली, आम्हाला ग्रेडिंग मिळालं, A ग्रेड मिळालं तर पुढचा आम्ही कोर्स करू शकतो. हा गेम जो आहे पूर्णपणे 100% फिजिकल फिटनेस तर जरुरी आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मेंटल फिटनेस जरुरी आहे. म्हणजे जेव्हा आपली बॉडी पूर्ण थकते तेव्हा खरं मेंटल म्हणतं की हा चल 5 पावलं चाल, 10 पावलं चाल. हे दिसताना फार म्हणजे इझी वाटतं माउंटनमध्ये चालणं, पण ते जो चालत असतो त्याला ऍक्च्युली माहीत असतं की काय आहे. ह्या कोर्समधून एवढं सगळं व्यवस्थित शिकायला मिळतं. प्रॉपर हार्नेस कसं घालायचं, स्वतःची सेफ्टी, समजा वॉक करताना पडलं तर कसं अरेस्ट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या तिथे एक्सपिडिशनला जेव्हा मोठ्या मोठ्या एक्सपिडिशनला जातो तेव्हा फार गरजेच्या असतात. या छोट्या छोट्या गोष्टी तिथे शिकायला मिळतात. त्यामुळे बेसिक कोर्स करणं, त्याच्यामध्ये ग्रेडिंग घेणं, ॲडव्हान्स कोर्स करणं, असे 7
कोर्सेस आहेत ते सर्व कोर्सेस करणं, सर्व तरी नाही पण ॲटलिस्ट 2 कोर्सेस बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्स करणं हे त्यातल्या त्यात जास्त गरजेचं आहे. आणि अनुभव हा एक मोठा गुरु साथीला हा, असतो. असतो. कृष्णकुमार यांचा पुढचा फोन आहे. नमस्कार. नमस्कार कृष्णकुमारजी. नमस्कार. आपल्या गिरिविहार संस्थेच्या अधिकाऱ्यांना पण नमस्कार. मला असं विचारायचं आहे की माझी एक कलिग के सरस्वती काही वर्षापूर्वी हिमालयात गेली होती, तर फ्रॉस्ट बाईट तिला झाला आणि वेळेवर उपचार न करता आल्यामुळे बोट गळून पडण्याची वेळ आली. तर अशा वेळी योग्य ती प्रिकॉशन काय घ्यावी वगैरे असं मला विचारायचं. धन्यवाद. फ्रॉस्ट बाईट होऊ नये याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असं आहे की जी आपली एक्स्ट्रीमिटीज आपण ज्याला म्हणतो म्हणजे हाताची पायाची बोटं जी थंडगार पडून मग त्यांना फ्रॉस्ट बाईट होऊ शकतो, तर ओलं राहू नये हे सगळ्यात पहिलं त्याचं आहे की मग फ्रॉस्ट बाईट होणार नाही कसा ह्याची पहिल्यांदा काळजी घ्यायला पाहिजे. बॉडीचं सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन चालू राहिलं पाहिजे. अच्छा. बरं, समजा फ्रॉस्ट बाईटची शक्यता निर्माण झालीच तर जी ट्रीटमेंट अवेलेबल आहे त्याचीच माहिती फारशा लोकांना नाही. अच्छा. हायपरबॅरिक ऑक्सिजन ट्रीटमेंट असं त्याला म्हणतात, जी आपल्याकडे मुंबईमध्ये बॉम्बे पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये फक्त अवेलेबल आहे. आणि उत्तरांचलमध्ये बरेली या शहरामध्ये जे हॉस्पिटल आहे तिथे अवेलेबल आहे. म्हणजे या व्यतिरिक्त फारसं कुठे ती अवेलेबल नाही. हा त्याचा मेन प्रॉब्लेम आहे. पण एकदा फ्रॉस्ट बाईट झाल्यानंतर लवकरात लवकर जर काही ट्रीटमेंट मिळाली तर त्याचा नक्की त्यातनं बाहेर पडता येतं. कारण आम्ही 1988 मध्ये जी कांचनजंगा एक्सपिडिशन केली होती, जिला थोडंसं आपल्या महाराष्ट्रापुरतं म्हटलं तर पायोनियरिंग एक्सपिडिशन म्हणता येईल. अच्छा. कारण 8000 मीटरच्या वरचं पहिलं शिखराचा अटेम्प्ट तो 88 मध्ये झाला. तर त्याच्यामधले जे 2 आमचे टॉप क्लाइंबर्स होते त्यांना फ्रॉस्ट बाईट होऊ लागला होता. पण आम्ही त्यांना विमानाने मुंबईत घेऊन आलो आणि त्यांनी हायपरबॅरिक ट्रीटमेंट घेतली. अच्छा. आणि ते पूर्ण बरे झाले त्यातनं. त्यामुळे हे शक्य आहे. त्यांचं आरोग्य सांभाळताना पूर्णपणे कोरडे असणं हे आवश्यक आहे आणि व्यवस्थित कपड्यांचा सामान आपल्या समोर असलं पाहिजे. म्हणजे त्यामुळे सॉक्स, ग्लोव्ज वगैरे या गोष्टी रिप्लेसमेंट त्याच्या जास्त लागतात. कारण ते ओले झाले की ते जास्त थंड पडतात आणि त्याच्यामुळे मग ओलं राहून राहून ते फ्रॉस्टबाईटची शक्यता जास्त निर्माण होते. प्रियांका, तुझे अनुभव काय आहेत या अनुषंगाने? फ्रॉस्टबाईटची अजूनही तरी वेळ आलेली नाहीये. कारण सर जसे म्हणाले की एक्स्ट्रा पेअर्स कॅरी करणं हे नेहमीच, म्हणजे कधीही गेले तरी एक्स्ट्रा पेअर कॅरी करणं हे सर्वात गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला कॅम्पला 1 लागणार आहे, तर 1 एक्स्ट्रा पेअर कॅरी करायलाच हवी आहे. कारण ते ओले झाल्यानंतर ते चेंज करणं हे सगळ्यात, म्हणजे आपली माहिती की टेम्परेचर मायनस असतं, आपल्याला नाही होत, आपली बॉडी आळस फार निर्माण होतं. पण चेंज केल्यानंतर आपण अजून चांगलं चालू शकतो, हे त्याच्या मागचं मेन रिझन आहे. त्यामुळे आळस न करता ते चेंज करणं आणि म्हणजे आपल्याच ह्याची म्हणजे काळजी घेणं. काही पावडर मिळतात, फंगल पावडर वगैरे असतात, ज्यांनी आपले पाय आपण ड्राय करू शकतो, त्याही यूज केल्या तरी त्या मुवमेंटला तरी चालू शकतं. सर, जेव्हा आपण म्हणतो की गिर्यारोहण हा एक साहसी खेळ प्रकार आहे, तेव्हा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे अर्थ. अर्थाशिवाय सारे काही व्यर्थ असं म्हणताना मुळात आर्थिक नियोजन, आपण एक व्यवस्थापन तज्ञ आहात, या दृष्टिकोनातून ऐकायला आवडेल. अर्थात पैसे गोळा करणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि काय दुसरी गोष्ट की हा स्पेक्टेटर स्पोर्ट नाही, प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येत नाही. इनफॅक्ट आता हळूहळू असं झालं की ह्याच्यावर फिल्म्स बनतात आणि ज्या इथे दाखवता येतात आणि त्याच्यामुळे लोकांना तिथे हिमालयात आम्ही काय करतो ते बघायला शक्य झालेलं आहे. त्याच्यावरती फिल्म फेस्टिवल्स पण आता व्हायला लागलेले आहेत. अच्छा. आणि त्याच्यामुळे स्पॉन्सर्स मिळायची आता थोडीशी सोय झाली असं म्हणता येईल. पूर्वी हे फारच कठीण होतं, कारण स्पॉन्सरनी कशा करता आपल्याला पैसे द्यायचा हा प्रश्न होता. त्यातनं बेनिफिट काय मिळवून देणार, म्हणजे शिखराच्या टॉपला पोहोचल्यानंतर त्यांचा एक झेंडा आम्ही फडकवणार, या पलीकडे काही विशेष त्याचा असं आहे की याचं इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करणारे आणि असे थोडेफार स्पॉन्सर असे होते. आता आमच्या कांचनजंगा मोहिमेच्या बाबतीत म्हटलं तर टाटाच्या बऱ्याच कंपन्यांनी आम्हाला सहाय्य केलं. ते म्हणजे ॲक्च्युली एक ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर असं म्हटलं तरी चालेल. पण आता ते तेवढं कठीण राहिलं नाहीये. आता स्पॉन्सर्स मिळणं तितकं कठीण राहिलं नाहीये. किंबहुना याच्यामध्ये आता स्पेक्टेटर स्पोर्ट म्हणून याला जास्त मान्यता मिळावी की लोकांना, जनरल पब्लिकला याच्यात इन्व्हॉल्व्ह होता यावं म्हणून आपण आता एक वर्ल्ड कप पण ऑर्गनाईज करतोय, जो मे 2016 मध्ये होणार आहे. अच्छा. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये येणारे स्पॉन्सर्स आणि जनरली
रॉक क्लाइम्बिंग नंतर स्पोर्ट क्लाइम्बिंग, जे ऑलिम्पिकमध्ये पण पुढे इन्व्हॉल्व 2020 मध्ये वाव, सहभागी हा खेळायला करणार आहेत. अच्छा, त्यामुळे मग त्याचा एक वर्ल्ड कप आपल्याकडे 2016 मध्ये होणार आहे. वा, आणि ही लोकांना चांगली संधी आहे गिर्यारोहणाकडे वळण्याची. खरंय, हा एक वेगळा आकर्षणाचा मुद्दा येतो. जेव्हा एखादी गोष्ट जागतिक पातळीवर उचलून धरली जाते तेव्हा तिथे जास्तीत जास्त संख्येने युवा पिढी वळू शकते. तुझे अनुभव काय आहेत मुळात या खेळ प्रकाराकडे तू जेव्हा वळायचा निर्णय घेतलास त्यावेळी? हा खेळ प्रकार फार खर्चिक आहे. जेव्हा एक्सपेडिशनला मोठे एक्सपेडिशन करायचे तर त्याची साधारणतः जी कॉस्ट जाते ती 10 लाखाच्या वर, 15 लाखाच्या वर जाते. एक सामान्य नागरिक म्हणून एवढी कॉस्ट घरातून नाही होऊ शकत. त्यामुळे बऱ्याच अशा संस्था आहेत, कंपनीज आहेत, कारण जसं सर म्हणाले की आता फिल्म्स वगैरे येतात, लोक बघतात, मूवी पण आलेला रिसेंटली. मग असे बघण्यामुळे लोकांना कळायला लागले की काय आहे माउंटेनिअरिंग. नाहीतर काही लोकांचा म्हणजे पहिला प्रश्न आहे की तुम्ही माउंटेन चढून करणार काय, अशाही म्हणजे प्रश्नांना भरपूर फेस करावं लागतं आम्हाला स्पॉन्सरसाठी आम्ही जेव्हा जातो. आणि हेच स्पॉन्सर्स एव्हरेस्टच्या वेळी तर म्हणजे प्रथमच होतं, 4 एक्सपेडिशन झालेले तरी पण म्हणजे स्पॉन्सर, कारण एक मुलगी ॲज अ बघताना असं होतं की हा मुलगी आहे मग करेल का, हे प्रश्न निर्माण होतात. मग आपले पैसे वेस्ट तर नाही जाणार, मग तुम्ही आमच्यासाठी काय काय कराल, आम्ही म्हणजे तुम्हाला स्पॉन्सरशिप देणार आहोत. मग त्यांच्यासाठी मग पूर्ण रूल की आम्ही तुमचे फ्लॅग्स असतील तर आम्ही तुमचे हे करू, प्रमोशन करू, हे सर्व गोष्टी आम्हाला त्यांच्यासोबत बोलाव्या लागतात. आणि त्यानुसार मिळतात. सध्या आता भरपूर म्हणजे लोकांना ॲडव्हेंचर फील्ड आकर्षक करायला लागले, त्यामुळे आता एक्सपेडिशनसाठी स्पॉन्सर मिळणं हे म्हणजे आता इझी झालेलं आहे. तसं आपण म्हणू वेगवेगळ्या खेळ प्रकारांना सिनेमाच्या माध्यमातून एक जाहिराती होत असतात, तसं आपण म्हणूया की गिर्यारोहण या क्षेत्रावरती एखादा आपल्या हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जो जोरदार सिनेमा येईल त्या दृष्टिकोनातून एक जाहिरातीसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म तयार होऊ शकेल. जेव्हा आपण असं म्हणतो की ह्या सगळ्यामध्ये सगळ्याच गोष्टी कठीण आहेत, रोजची धावपळ जी आहे तीच एकीकडे कठीण जात असते, तिथं एकीकडे आपण चढायचं आहे आणि स्वतःला मॅनेज करायचं आहे, सगळ्या गोष्टी, वातावरण, बाजूबाजूचं वातावरण प्रतिकूल आहे, पण आपण धैर्याने आणि निष्ठेने वाटचाल करायची आहे. या एकला चालो रेच्या मोहिमेमध्ये प्रोत्साहन, पाठिंबा हा आपणच आपल्याला कसा द्यायचा? म्हणजे असं आहे की एक चॅलेंज आपण स्वीकारतोय आणि तो तिथे जाऊनच आपल्याला कळणार आहे की आपण काहीतरी करायला म्हणून निघालो आणि ते आपण करू शकतो की नाही. आणि हे करून बघण्यासाठी एकदा जाऊन आलं आणि मग आपण काहीतरी करू शकलो की मग अजून थोडंसं पुढचं काहीतरी करूया, अजून थोडं पुढचं करूया, असं करत गेलं की मग आपोआप ती ईर्ष्या निर्माण होते की आपण अजून मोठं टार्गेट ठेवूया, अजून मोठं टार्गेट ठेवूया. आणि हे मला वाटतं प्रत्येक गोष्टीतच आहे. तुम्ही काय ऑफिसमध्ये, घरामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जरी काही अचीव करत असलात तरी एक टप्पा अचीव केल्यानंतर त्याच्याहून पुढचा टप्पा अजून अचीव करण्याची आपल्याला इच्छा निर्माण होते. आणि माउंटेनिअरिंग हे त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. बरोबर. म्हणजे जेव्हा मी म्हटलं की प्रतिकूल वातावरणामध्ये तुझ्याकडे खूप वेगवेगळे फोटोग्राफ्स आहेत ज्याच्यामध्ये टेंट वगैरे आहेत, ते सगळे आम्हाला दाखव सुद्धा. आणि त्या बरोबरीने तुम्ही वेगवेगळ्या कॅम्प्सवरती, बेस कॅम्प्स असतात, ते टप्पे कसे असतात त्याविषयी पण तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. जेव्हा ट्रेकिंग संपतं म्हणजे बेस कॅम्प पर्यंत ट्रेकिंग संपतं, त्याच्यावरती हा माउंटेनिअरिंग जो आहे, माउंटन क्लाइम्बिंग, हे तेव्हा चालू होतं. बेस कॅम्प पर्यंत नॉर्मली सगळे ट्रेक करतात, पण त्यानंतर पुढे जाण्यासाठी म्हणजे भरपूर जे सेट कोर्स आहेत हे सर्व करावे लागतं, त्या टेक्निकल क्लाइम्ब ही करावे लागतात. मग हे सर्व टेंट मधले फोटो बघतोय आपण आता. हा, हे एव्हरेस्ट बेस कॅम्पचे फोटो आहेत. जसं हा सॅटेलाइट, जसं कम्युनिकेशन आम्हाला महत्वाचं असतं कॅम्प टू कॅम्प गेल्यानंतर, कारण बेस कॅम्प पर्यंत आम्हाला नेटवर्क असतं, जसं नेपाळमध्ये एनसेल वगैरे नेटवर्क आहेत, पण त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर, बेस कॅम्पवर गेल्यानंतर सॅटेलाइट कॉल्स फक्त आम्ही करू शकतो. तर त्याचं चार्जिंग किंवा कॅमेराज असतात, हे आमच्या सगळं सॅटेलाइटमध्ये. तिथे काय म्हणजे आम्ही कधी एक्सपेडिशनला गेलो तर पहिल्यांदा बर्फामध्ये जाण्याच्या आधी आम्ही पूजा करतो. मग ती गणपतीची असेल, मग नेपाळमध्ये त्यांच्या देवांची अशी ती पूजा केली जाते. त्याच्यामध्ये सगळे इक्विपमेंट्स म्हणजे आम्हाला एक्सपेडिशनसाठी लागणारे इक्विपमेंट्स, आमचे शूज पासून आमच्या बॅकपॅक पर्यंत सगळं आम्ही ठेवतो आणि त्याची पूजा करतो आम्ही सगळे. आणि सगळेजण जमतात,
ही नेपाळमधलीच आहे आणि सगळे क्लाइंबर्स म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमधनं क्लाइंबर येतात एव्हरेस्टसाठी आणि कालून लामा पण येतात आणि ते आम्हाला ब्लेसिंग देतात. एक्सपिडिशन सक्सेसफुल होणं हे पण इम्पॉर्टंट आहे. कसं तर क्लाइंब करणंही इम्पॉर्टंट आहे, पण डिसेंड म्हणजे उतरताना सेफली खाली येणं आणि पूर्ण टीमनी सेफली खाली येणं, म्हणजे एकही ऍक्सिडेंट न होता पूर्ण टीम सेफली खाली येणं हे सगळ्यात गरजेचं असतं. त्यामुळे ही एक्सपिडिशन पूजा केली जाते की कोणाचीही डेथ होऊ नये, कोणाचाही काही ऍक्सिडेंट होऊ नये, यासाठी सगळ्या आम्ही लामाजींकडनं ब्लेसिंग घेतो. आणि तिथे अशी प्रथा आहे की तिथे नेपाळचा फ्लॅग सगळ्यात वरती लावला जातो आणि आणि बाकी फ्लॅग्स लावले जातात. ह्या फ्लॅग्सचं पण असं एक महत्व आहे की जेवढं विंड येईल तेवढं त्यांचे ते बुद्धांचे मंत्र आहेत ते विंडमध्ये ओम मने पद्मे ओम म्हणून आहेत, ते सगळे विंडमध्ये जातात आणि ती जागा पूर्ण पवित्र करते. त्यामुळे हे पूर्ण फ्लॅग्स आहेत ते पूर्ण बेस कॅम्पवर लावले जातात. ही माझी पूर्ण टीम होती जिथे सेलिब्रेट पण केलं जातं. एक पिठासारखं एक असतं आणि ते ब्लेसिंग देतात, म्हणजे प्रत्येकाला लावून म्हणतात की तुमचं एक्सपिडिशन सक्सेसफुल व्हावं. असे विंड वगैरे आली, वेदर खराब झालं की ज्या फ्लॅग्स असे मस्तपैकी उठतात आणि प्रचंड विंड असते बेस कॅम्पला पण. आणि क्लिअर झाल्यानंतर लगेच एकदम व्यवस्थित दिसतं. हा खुंबू आईसफॉल आहे जो एव्हरेस्टचा सगळ्यात कठीण टप्पा मानला जातो आणि अशा प्रकारे लॅडर्स तिथे लावलेले असतात आणि आम्हाला लॅडर्स सुद्धा क्रॉस करावे लागतात. जे क्रेवास क्रॉस करण्यासाठी आम्हाला ह्या लॅडर्स क्रॉस कराव्या लागतात. लॅडर 1 असते, 2 असते, कधी काही ठिकाणी 5. एवढी मोठी क्रेवास असते, दरी असते की आम्हाला ती पार करण्यासाठी 5-5 लॅडर सुद्धा तिथे लावल्या जातात. अशा प्रकारे आम्हाला आमचा शेर्पा जो असतो, आमचा जो गाईड असतो, तो आम्हाला मदत करतो थोडासा. हे सुद्धा कॅम्पचेच फोटोज आहेत. भरपूर क्रेवासेस मिळतात, भरपूर अशा प्रकारे आपल्याला लॅडर सुद्धा क्रॉस करावी लागते. आता या सगळ्यामध्ये ना प्रियांका, तुमच्या सगळ्यांच्या पाठीवर बॅग्स आहेत. हे बॅग्स पॅक करणं ही एक कसरत आहे, याविषयी सांग फोटोंच्या माध्यमातून. नक्कीच. बॅग पॅक करणं ही फार म्हणजे म्हणलं ना की बेसिक कोर्सला काय काय शिकवलं जातं, तर बॅग पॅक कशी करावी. कारण जरी थोडीशी सुद्धा बॅग वन साइडेड झाली किंवा टिल्टेड झाली तर प्रॉब्लेम येतो चालायला, कारण तो पूर्ण भार जो असतो तो फक्त एकाच बाजूला येतो. त्यामुळे बॅग पॅक करणं सुद्धा एक म्हणजे खरं म्हणाल तर आव्हानच आहे. कारण एवढ्या सकाळी 2 वाजता रात्री चालायला लागतं समिटसाठी, 3 वाजता जावं लागतं, एवढ्या सकाळी थंडीमध्ये उठून ती बॅग पॅक करणं. मग कधी कधी ह्याच्यासाठी स्मार्टली वर्क करावं लागतं. रात्रीच थोडीशी बॅग पॅक करून ठेवायची की सकाळी उठून फक्त ती बॅग घ्यायची आणि क्लाइंब करायला निघायचं. आणि तसं म्हणाले की जास्त ओझं घेऊन काही उपयोग नसतं. जेवढं आपल्याला लागणार आहे त्याच्यापेक्षा एक एक्स्ट्रा पेअर कॅरी करणं हे फार गरजेचं असतं. आणि लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आता अल्टिट्यूडमध्ये जाऊन आले तर आपल्याला माहित असतं की काय काय घ्यायचंय. एक गॉगल जर असेल तर एक एक्स्ट्रा पेअर घेतलीच पाहिजे. सॉक्स असतात, ग्लव्ज असतात, स्लीपिंग बॅग असते, काही फूड असतं, काही क्लोथ्स असतात. म्हणजे साधारण एक 6 ते 7 किलो करावे लागतं. जर हाय अल्टिट्यूडमध्ये जर एक 10-12 किलोपर्यंत जर बॅग होत असेल आणि ज्याची जर प्रॅक्टिस झाली कॅम्प 3 पर्यंत वगैरे म्हणजे 7000 मीटरपर्यंत, तर ते पुढं इझी का होतं. कारण ऑक्सिजन सिलेंडर स्वतःचा कॅरी करायचा असतो जो 6 किलोचा असतो. तो स्वतःचा ऑक्सिजन सिलेंडर आपल्याला कॅरी करावा लागतो. त्या हिशोबाने आम्ही आधीपासूनच थोडं जास्त वेट कॅरी करतो की जेणेकरून वरती अल्टिट्यूडला गेल्यानंतर आम्हाला प्रॉब्लेम नाही होणार. त्या हिशोबाने आम्ही सर्व पॅक करतो. मस्त. तुमच्या दोघांचा तिने जो उल्लेख केला सॅटेलाइट फोनचा, तर त्याचा एक अनुभव मला खूप चांगला सांगायचा वाटतो की आपण कायम आपल्या हवामान खात्याला नावं ठेवत असतो की त्यांचे अंदाज चुकतात, पण 98च्या एव्हरेस्ट एक्सपिडिशनमध्ये जी महाराष्ट्रातनं पहिल्यांदा सुरेंद्र चव्हाणनी ते क्लाइंब केलं आणि त्याचा मुंबईतला बेस कॅम्प सोटूसे मी सांभाळत होतो आणि आमची एक टीम दिल्लीमध्ये बसलेली होती. आणि ते तिथनं रोजचा रिपोर्ट आम्हाला हवामानाचा घेऊन मला ते पाठवत होते आणि मी सॅटेलाइट फोनद्वारे फॅक्सनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला तो पाठवत होतो. आणि त्याच वेळेला इतर फॉरेन टीम्सही तिथे बेस कॅम्पला क्लाइम्बिंगसाठी जमलेल्या होत्या, कारण ॲट अ टाइम कमीत कमी 8-10 टीम्स तर असतातच. आणि त्यातल्याही काही टीम्सकडे सॅटेलाइट फोन होते. पण मला असं अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपल्या वेधशाळेने दिलेले अंदाज जास्त अचूक ठरले इतरांपेक्षा. आणि त्याच्यामुळे त्यांनी जी डेट ठरवली 18 मे 1988 मधली,
98 मधली सॉरी, की ज्या दिवशी ते समिट केलं पाहिजे असं भारतीय वेधशाळेने सांगितलं आणि इतर हवामान खात्याने, आणि इतर देशांच्या हवामान खात्यांचे अंदाज थोडेसे पुढे मागे होते. बर, तर आपली ही बरोबर आल्यामुळे त्या दिवशी समिट होऊ शकली, समिट जाऊ शकली. त्यामुळे हे सगळे फॅक्टर्स पण फार महत्वाचे आहेत. विशेषतः मोठं एक्सपिडिशन असतं त्यावेळेला फक्त समिटला जाणारा महत्वाचा नसतो, त्याला जो सपोर्ट मिळतो त्या सपोर्ट टीमचं पण तेवढंच महत्वाचं काम असतं. पुढचा फोन आलेला आहे तो घेते. नमस्कार, किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वराडीहून. नमस्कार. नमस्कार. प्रश्न दोघांनाही आहे. एक म्हणजे मी पहिल्यांदा कौतुक करतो, ते फोटोग्राफ जे दाखवल्यांची माहिती सांगितली ना ती खरोखरच फार इंटरेस्टिंग होती. बरं, प्रश्न माझे दोन आहेत आणि ते असे आहेत, दोघांनाही आहेत, दोघांनी प्लीज उत्तर द्यावं. की माउंटेनिअरिंग करताना, पहिला प्रश्न, माउंटेनिअरिंग करताना आलेला एक चित्तथरारक अनुभव सांगावा प्रत्येकाने. दुसरं म्हणजे माउंटेनिअरिंगचा प्रत्यक्ष जीवनात काय विशेष उपयोग झाला. आभारी आहे. धन्यवाद. काय सांगाल सर? अर्थात 1988 ची आमची कांचनजंगा एक्सपिडिशन ही त्यातली सगळ्यात माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी एक्सपिडिशन होती. त्या मोहिमेने सगळंच शिकवलं मला, म्हणजे मॅनेजमेंट तर शिकवलंच, पण आता त्यांनी जसं म्हटलं की अनुभव, तर एक 7 मे, मला अजूनही तो दिवस आठवतो की 7 मे 1988, ज्या दिवशी प्रचंड वादळ झालं, सर्व कॅम्प्सना प्रचंड सोसायटीच्या वाऱ्याचा मारा बसत होता. आणि मी आणि माझा मित्र शंतनू पंडित आम्ही दोघं एका छोट्या टेंटमध्ये होतो आणि तो टेंट रात्रभर फडफडत होता. म्हणजे झोपणं तर अशक्यच होतं. बाजूला जे टेंट होते त्यांच्यावरती पण ते सरकून बर्फ येत होतं. आमच्या टेंटवरती पण अर्धा अधिक बर्फ आला, तो कोसळायच्या बेतात होता. आणि थोड्या वेळाने झालं असं की आम्हाला त्या टेंटमध्ये बसून राहणं अशक्य झालं आणि त्यातून तो फाटला टेंट आणि मग तो वारा टेंटच्या आतमध्ये भरायला लागला. एक तर एजवरती टेंट होता आणि वारा भरायला लागल्यामुळे मग आता तो टेंट सगळं आम्ही पण उडून जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली. पण आणि रात्रीची वेळ असल्यामुळे आम्ही काय असं सगळं गिअर अंगावर चढवलेलं नव्हतं, स्लिपिंग बॅगमध्ये होतो आम्ही. तरी पण मग त्याच परिस्थितीत आम्ही तसेच ते बूट चढवले पायामध्ये आणि अल्टिमेटली मला तर तो टेंट फाडूनच बाहेर यावं लागलं. आम्ही त्याचा दरवाजा उघडून टाकला, आतलं सगळं भरणारा वारा निघून जावा म्हणून. आणि मग तशाच परिस्थितीमध्ये आम्ही दोघांनी शेजारच्या टेंटमध्ये गेलो. म्हणजे सतत असं वाटत होतं की आम्ही बहुतेक उडून जाणार, कारण पुढे फक्त 1 फूट 2 फूट जागा होती, त्याच्यानंतर डायरेक्ट ड्रॉप होता खाली. पण तिथे मी मगाशी म्हटलं तसं की बरोबरचा जो होता तो आणि आम्ही दोघांनी एकमेकांना सांभाळून घेतलं म्हणून आम्ही एका टेंटमधनं दुसऱ्या टेंटमध्ये जाऊ शकलो. त्या टेंटमध्ये गेलो तर तो टेंट मोठा होता म्हणून तो जरा टिकून होता, पण त्याचे सुद्धा पोल सगळे कोलॅप्स झाले होते. त्यामुळे रात्रभर आम्हाला ते पोल्स हाताने धरून ठेवावे लागले, तो कोसळू नये म्हणून. आणि असे 12 तास आम्ही बसून होतो त्या टेंटमध्ये. त्याच्यानंतर ते वादळ थांबलं, त्याच्यापुढे पण आम्ही पूज केलं. म्हणजे ते काय असं थांबून राहत नाही, ते अनुभव आपल्या जागी. त्याच्यातनं बाहेर पडल्यानंतर मग आपल्याला पुढची मोहीम फत्ते करण्यासाठी कामगिरी चालूच ठेवायला लागते. सर, तुम्ही स्वतः सुद्धा एक मोठ्या उद्योग आस्थापनाशी जोडलेले आहात, तिथे संचालक म्हणून काम बघता, पण त्याचबरोबर एक छंद, हाऊस म्हणून गिर्यारोहण या क्षेत्राकडे तुम्ही वळलेले आहात. जेव्हा एक आपण उच्च पदस्थ म्हणून काम बघता आणि त्याचबरोबरीने एक छंद जोपासताना या छंदाची तुमच्या दैनंदिन कामामध्ये तुम्हाला कशी मदत होते? सगळ्यात महत्त्वाचं असं की कुठल्याही प्रकारच्या सिच्युएशनला सामोरं जायला काही वाटत नाही. म्हणजे मी आता कोणतरी साहेब आहे म्हणजे मी हेच करणार, मी त्याला हात लावणार नाही, याच्या सगळ्याच्या पलीकडे जातो. कारण एकतर माउंटनमध्ये जो जातो त्याला स्वतःचं खाणं स्वतःला शिजवता येतं, अन्न शिजवता येतं, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये उपाशी राहण्याची वेळ येत नाही. जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याच्यातनं आपली गुजारणा कशी करायची हे सहज येऊ शकतं. आणि त्याच्यामुळे मग बरोबरचे जे स्टाफ असतो म्हणा किंवा ते तेव्हा असं काहीतरी सांगायला जातात की बाबा मला हे जमणार, ठीक आहे मग मी करतो, असं एकदा म्हटल्यानंतर मग आपोआपच त्याचं प्रेशर येतं आणि मग ते काम व्यवस्थित करतात. सगळं काही सगळ्यांना यायला हवं हा इथला एक मूलमंत्र आहे असं आपण म्हणू शकतो. तुझे अनुभव खूप आहेत वेगवेगळे आणि बरोबरीने फोटो पण खूप आहेत, ते दोन्ही मला ऐकायचे. नक्कीच. एक चित्तथरारक अनुभव म्हणजे मी अजूनही विसरू शकत नाही, म्हणजे 20 मेचा तो दिवस. माझं 22 मे 2013ला एव्हरेस्ट समिट झालं. मी 22 मेला टॉपवर होते. 20 मेच्या रात्री जेव्हा मी आणि माझी टीम पूर्ण 21 मेला आम्ही समिट करणार होतो, कारण जसं हवामान खात्याने आम्हाला 21 तारीख दिलेली की तुम्ही 21 तारखेला करू शकता, त्यानुसार आम्ही बेस कॅम्पहून निघालो आणि 20 तारखेला आम्ही साऊथ कॉलला होतो.
साऊथ कोल म्हणजे 8000 मीटर, तिथं डेथ झोन म्हणतात एव्हरेस्टचा, आणि 4 ऑक्सिजन बॉटल्स, समिट, एक ध्येय होतं, एक इच्छाशक्ती होती आणि एक एक्साइटमेंट सुद्धा होती की हा पुढच्या वर्षी दुसऱ्या दिवशी म्हणजे मी ह्या समिटवर म्हणजे असणार आहे, आणि एक एक्साइटमेंट होती. एव्हरेस्ट असा दिसत होता मला समोर. हा साऊथ कोल आहे. सेल्फी वगैरे पण काढलेला आम्ही तिथे शेर्पांसोबत, आणि दुपारी पोहोचलो आणि 7 वाजता समिटसाठी निघणार, जेणेकरून सकाळी 7 वाजेपर्यंत किंवा 6 वाजेपर्यंत समिट होईल ह्यानी आम्ही तिथे वाटचाल सुरू केली. पण म्हणतात शेर्पा तिथले असतात, म्हणजे जसा माझ्यासाठी मला अजिंक्य तारा होता तसा शेर्पांसाठी तो एव्हरेस्ट असं, कारण ते तिथेच जन्मतात. त्यांच्यासाठी ते हवामान फार प्रतिकूल हवामान असतं, आणि पण माझ्या अनुकूल असं हवामान असतं त्यांना, आणि ते तिथेच जन्मतात. मग परंतु मी तिथे फिट राहिले, पण माझ्या शेर्पाला प्रॉब्लेम झाला आणि आम्हाला डिरेक्टली खाली यावं लागले. जसं फ्रॉस्टबाईट आहे तसे हॅपो म्हणजे हाय अल्टिट्यूड पर्मोनरी इडिमा म्हणून असतात, लंगमध्ये पाणी साचतं आणि आपल्याला त्याची म्हणजे जर ट्रीटमेंट द्यायची म्हटलं तर डायरेक्ट डिसेंड, म्हणजे जेवढ्या लो अल्टिट्यूडला आपण येऊ तेवढ्या लो अल्टिट्यूडला यावं लागतं. माझ्या शेर्पाला पण तसाच प्रॉब्लेम झाला, आम्हाला खाली यावं लागलं. ऑलमोस्ट खाली म्हणजे अर्धा एव्हरेस्ट चढून झालेला 20च्या रात्री, म्हणजे 21चं स्वप्न होतं. मी माझ्या वडिलांना पण फोन करून सांगितलेलं की पप्पा मी 21 तारखेला समिटवर असेन, आणि पण खाली यावं लागलं. पण करणार काय, एक तर 4 ऑक्सिजन बॉटल्सचं सगळं गणित होतं तिथे की 4 ऑक्सिजन बॉटल्स कशा पुरवायच्या. खाली आल्यानंतर 3च राहिल्या, पण जिद्द सोडली नव्हती की वरती करायचंच होतं समिट, आणि एक रात्र एक्स्ट्रा परत राहावी लागली. 8000 मीटरवर एक रात्र एक्स्ट्रा राहणं माझ्यासाठी फार नवीन होतं, आणि जे म्हणजे गिर्यारोहक आहे त्यांना माहीत असेल की 8000 मीटरवर राहणं काय असतं. एक दिवस राहिले, दुसऱ्या दिवशी परत म्हणजे 21च्या रात्री मी परत अटेम्प्ट केला. 22 तारखेला मी सकाळी समिटवर होते. जिद्द नाही सोडली, पण समिट केला मी. 3 ऑक्सिजन बॉटल्स राहिलेल्या, कारण एक रात्र एक्स्ट्रा वाढल्यामुळे तिथेच माझा एक ऑक्सिजन बॉटल संपलेली, आणि समिट केलं. माझे सर होते कर्नल नीरज राणा म्हणून, त्यांनी मला फक्त एकच प्रश्न विचारला, तू कर सकती है क्या? मैंने कहा हाँ सर मैं कर सकती हूँ, मैं इसके लिए आई हूँ, मुझे समिट ऊपर से व्यू देखना है. आणि मी सोडली नाही जिद्द, मी वरती गेले, समिट केलं. पण समिट करून खाली येताना म्हणजे चढताना काही वाटलं नाही, पण जे मोस्टली ऍक्सिडेंट्स होतात हिमालयामध्ये ते उतरताना होतात. का तर एकदम खुश असतं, थोडंसं निष्काळजी होतं की अरे हा समिट झालंय, आता आपण खाली तर असंच पोहोचू. पण ती जास्त भीती होती की खाली. आणि जेव्हा मी बाल्कनीमध्ये येताना पोहोचले तेव्हा माझं 3रं ऑक्सिजन बॉटल सुद्धा संपलेली, आणि हे मला माहित नव्हतं. हे माझ्या शेर्पानी मला सांगितलंच नाही की तुझी बॉटल दुसरी जी आहे, तिसरी जी शेवटची होती ती संपली. आणि मी खाली आले आणि मी जस्ट टेंटमध्ये बसलेले, आणि तेव्हा बघितलं तर माझी ऑक्सिजन बॉटल संपलेली आहे. त्यानंतर मग ती रात्र जी होती, ती साऊथ कोलवरची दुसरी रात्र, ती मला विदाऊट ऑक्सिजन काढावी लागली. आणि तो माझ्यासाठी म्हणजे लाईफमधला मी कधी न विसरू शकणारा असा अनुभव होता माझ्यासाठी. मला क्षणाक्षणाला माझ्या श्वासाचा आवाज येत होता. मी रात्रभर झोपू शकले नव्हते, आणि क्षणाक्षणाला असं वाटत होतं की ही बहुतेक आपली शेवटची रात्र, मे बी सकाळी आपण डोळे उघडू नाही उघडू असं हे क्षणाक्षणाला वाटत होतं. आणि ती रात्र अजूनही मला फील केल्यानंतर फील होतं लिटरली की मी कशी रात्र तिथे काढली आहे. आणि ज्यावेळी मी खाली येऊन हा जो घडलेला प्रकार ज्यांनी मला मार्गदर्शन केलंय त्यांना सगळ्यांना सांगितलं, तर ते म्हणाले तुला आम्ही आधीच सांगितलेलं की माउंटन तिथेच राहणार आहे, पण तू महत्वाची आहेस, तू परत जाऊ शकतेस, माउंटन तिथेच राहणार आहे, पण तूच नाही राहिलीस तर मग हा डिसिजन. पण हा डिसिजन फक्त एक इच्छाशक्ती आणि एक मेंटॅलिटी जी होती तेव्हा ती माझी फक्त तेवढीच म्हणत होती की नाही तू करू शकतेस, तू एवढी प्रॅक्टिस केलेली आहेस आणि तू समिट करू शकते. त्या एका इच्छाशक्तीवर ती रात्र पूर्ण काढली. दुसऱ्या दिवशी आमचे खालून एजन्सीचे शेर्पा आले, त्यांनी ऑक्सिजन पुरवला, आणि आम्हाला तोच माझ्या म्हणजे अजूनही मला तो तसाच्या तसा अनुभव डोळ्यासमोर दिसतो. तो एक चित्तथरारक अनुभव. सांगताना सुद्धा ते इमोशनल झाली, तुझ्या चेहऱ्यावरनं डोळ्यांवरनं हे आम्ही सगळे बघतोय आणि आम्हाला सगळ्यांना जाणवतं येते. एका श्वासाचा, प्रत्येक श्वासाचा हिशोब जो आहे, ती मांडल्याची गणिते जी आहे, तो मांडलेला अनुभव खरंच चित्तथरारक आहे. तर व्यवस्थापन जेव्हा गिर्यारोहणाचं करायचं असतं तेव्हा एक मोठी जबाबदारी असते. या सगळ्यांना एकत्रित घेऊन जाणं आणि या सगळ्यांचे एकमेकांशी छान संवाद, आणि ह्या टीमचा पुन्हा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेल्या टीमशी संवाद.
कारण याच्यामध्ये आपण म्हणतो तर समूहाचं एकमत असणं हे फार महत्वाचं आहे त्याविषयी. मी ऍक्च्युली थोडंसं वेगळं बोलणार आहे की मगाशी व्यवस्थापनाबद्दल बोलताना आपण म्हटलं की आता तिने सांगितलं की सामान सॅकमध्ये ठराविकच वजन आपण नेऊ शकतो आणि त्यामुळे त्या वजनामध्ये आपल्याला आता आम्ही एक 8 man day पॅक नावाचा कन्सेप्ट त्यावेळेला 88 मध्ये आम्ही डेव्हलप केला होता, ज्याच्यामध्ये एका बॉक्समध्ये 8 माणसांचं पूर्ण दिवसाचं खाणं मावेल. म्हणजे कुठलाही एक बॉक्स उचलून नेला तर त्या कॅम्पमधल्या 8 जणांचं सगळं बारीक मिठाच्या पुडीपासून सगळं. कारण काय होतं की तिथे गेल्यानंतर मग थंडीमध्ये आपल्याला काही सुचत नाही एकतर, आणि मग असं नॉर्मल किचन सारखा पसारा मांडून ठेवता येत नाही. त्यामुळे वजनही कॉम्पॅक्ट राहिलं पाहिजे, त्याचा आकारमानही जास्त होता कामा नये, ऍट द सेम टाइम कुठली गोष्ट सुटता कामा नये. त्यामुळे आम्ही विशेष प्रयत्न करून 8 man day पॅक डेव्हलप केला होता आणि त्याच्यामध्ये मग मेनूज डेव्हलप केले होते, कारण तेच खाण्याचा कंटाळा येतो. मग ते सुद्धा झालं नाही पाहिजे, त्यामुळे 24 प्रकारचे मेनूज आम्ही डिझाईन केले होते. त्याचं एक मॅन्युअल बनवलं होतं. म्हणजे नंतर कोणी ते नुसतं उचललं आणि आता त्यांना एक्सपिडिशनला जायचं म्हटलं तर ते त्याच्यातनं प्लॅनिंग करू शकतात. अशा पद्धतीने आम्ही सगळं डिझाईन केलं होतं. आणि मला आठवतं की आम्ही ते शाहू मार्केट म्हणून ठाण्यामध्ये एक जागा आहे जी ठाणा कॉर्पोरेशन आम्हाला वापरायला दिली होती, तिथे आम्ही सगळ्याचा पसारा मांडून बसलो होतो. 2 महिने आम्हाला लागले ते सगळं पॅक करायला, प्लॅनिंग करायला, सामान पॅक करायला. कारण 10,000 किलो सामान होतं टोटल. एक ट्रक आम्ही इथनं केला तर ट्रकला लागले 20 दिवस इथून नेपाळमध्ये पोहोचायला. त्यामुळे हे सगळं असं बॅकवर्ड प्लॅनिंग ज्याला म्हणता येईल की फायनली तुम्हाला समिटला कुठल्या तारखेला जायचंय, मग त्यासाठी तुम्हाला बेस कॅम्पला कधी असायला पाहिजे, मग त्याच्यासाठी तुम्हाला मुंबईतनं कधी निघायला पाहिजे, आणि मग आणखी मागे गेल्यानंतर मग त्यासाठी पैशाची तयारी कुठनं कधीपासून सुरू करायला पाहिजे, असं ते बॅकवर्ड कॅल्क्युलेशन करून त्याची सगळी लॉजिस्टिक्सचं प्लॅनिंग करावं लागतं. मग डोंगरात गेल्यानंतर कुठले मेंबर्स फिट आहेत नाही आहेत त्याच्याप्रमाणे मग कोण मुवमेंट करणार वरती, कोण खाली येणार, कारण एका टेंटमध्ये किती माणसं राहू शकतात, एका कॅम्पमध्ये किती टेंट मॅक्झिमम राहू शकतात, ह्याचं सगळं प्लॅनिंग केल्यानंतर कुठेही माणसं जास्त नाही झाली पाहिजेत किंवा कमी नाही झाली पाहिजेत, जेवढी माणसं आहेत त्यांना खाणं कमी नाही पडलं पाहिजे, ह्या सगळ्याचं प्लॅनिंग व्हायला लागतं. आणि उगाच ते जास्त न्यायचं म्हणून वजन न्यायचं म्हटलं तर तेही भारीच आहे. त्यामुळे सगळं मोजून मापून झालं पाहिजे, याच्यासाठी खूपच प्लॅनिंग त्याचं व्यवस्थित करावं लागतं, काटेकोरपणा. आता यामध्ये असं आहे की प्रकृती फिट आहे की नाही, टीममध्ये डॉक्टर्स आणि असे कोणी असतात, कसं असतं नॉर्मली? आमच्या कांचनजंगा एक्सपिडिशनच्या टीममध्ये 2 डॉक्टर्स होते, एक बेस कॅम्प डॉक्टर होता आणि एक क्लाइम्बिंग डॉक्टर होता. आणि त्याचा आम्हाला खूपच उपयोग झाला, कारण हिने मगाशी सांगितलं तसं हाय अल्टिट्यूड सिकनेस आमच्या एका पोर्टरला झाला आणि ते वेळेवर लक्षात आलं, म्हणून त्यांनी खाली गेलं पाहिजे असं डॉक्टरनी निर्णय घेतला आणि म्हणून त्याला खाली आणण्यात आलं आणि मग त्याला काही झालं नाही. अच्छा, प्रकृती चांगली राहिली. प्रकृती ठीक राहिली. बरोबर आहे. तुला काय सांगायचं आहे याविषयी? मुळात या सगळ्यांमध्ये एक समूह जो असतो त्या समूहामधला एकमेकांशी संवाद तो मोलाचा आहे त्याविषयी, आणि तुमचा संवाद पुन्हा वेगवेगळ्या कॅम्प्सवरती बेसवरती होत असतो त्याविषयी. संवाद फार इम्पॉर्टंट आहे, कारण जसं अल्टिट्यूडला जातो तेव्हा म्हणजे कम्युनिकेशन असेल तर म्हणजे काही आपल्याला समजा आपली तब्येत बरी नाहीये हे ते आपल्याला सगळ्यांना क्लिअरली सांगता येते की, आणि अल्टिट्यूडला गेल्यानंतर कुठलाही सिकनेस लपवणे हे सगळ्यात म्हणजे घातक ठरू शकतं. म्हणजे नॉर्मली जर हेडेक जरी होत असेल तरी आपला जो लीडर असेल त्याला ही इन्फॉर्मेशन देणं हे फार गरजेचं आहे की ह्या अल्टिट्यूडला मला वॉमिटिंग झाली, या अल्टिट्यूडला मला हेडेक आहे. हे सगळं कम्युनिकेशन आपलं आणि आपल्या लीडरमध्ये असणं हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण जर आज लपवला, म्हणजे जर आज आपल्याला अल्टिट्यूड प्रॉब्लेम झाला तर तो पुढे सिव्हिअर होऊ शकतो. हवा विरळ होत जाते तसे प्रकृतीला त्रास हे उद्भवण्याची शक्यता असते. कारण आपण अल्टिट्यूड आपण म्हणजे 0 मधून तसं -40 मध्ये जातो. ॲक्लमटाईज करणं बॉडी हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तिथलं. ॲक्लमटायझेशनसाठी जितके दिवस घेता येतील तेवढं, म्हणजे समजा 2 महिन्याचा शेड्यूल असेल त्यातले 15 दिवस जर ॲक्लिमटायझेशनसाठी घेतले आणि ॲक्लिमटायझेशनच्या लोड फेरीज केल्या, म्हणजे कॅम्प 1ला जाऊन रेस्ट खाली घेतली, कॅम्प 2ला जाऊन रेस्ट घेतली बेस कॅम्पला येऊन, तर हे फार इम्पॉर्टंट ठरतं वरती गेल्यानंतर. कारण कॅम्प 2 म्हणजे जर समजा 6000 हाईट असेल तर तिथपर्यंत आपली बॉडी ॲक्लिमटाईज झालेली असते. माउंटन मधला अजून एक रूल आहे की तुम्ही हाईट गेन करा आणि जेवढं खाली येऊन म्हणजे बेस कॅम्पला येऊन म्हणजे खालच्या अल्टिट्यूडला येऊन तुम्ही जर रेस्ट कराल तर ते फार इम्पॉर्टंट होतं. म्हणजे त्याला वर्क हाय आणि स्लीप लो असं म्हटलं जातं. म्हणजे दिवसभराचं काम हायर अल्टिट्यूडला करायचं, पण झोपायच्या वेळेला तुम्ही लोअर अल्टिट्यूडला येऊन झोपायचं तर रिकव्हरी चांगली होते बॉडीची.
आणि बॉडी रिकवर होणं फार महत्वाचं आहे, तरच पुढच्या दिवशीचं कार्य करता येणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे वरच्या कॅम्पला गेला आणि मग लगेच डायरेक्ट तिकडे झोपून टाकला, कोण परत खाली जायचे कष्ट घेणार असा विचार करून चालत नाही. ऍक्च्युली तुम्ही खालच्या लोअर लेवलला आलात तर दुसऱ्या दिवशी जास्त चांगल्या पद्धतीने, म्हणजे असं आम्ही बघितलेलं की लोड फेरी करताना पहिल्या दिवशी समजा 5 तास लागले असतील तर दुसऱ्या दिवशी 4 तास लागतात तेच अंतर चालायला. तिसऱ्या दिवशी 2 तासातच होऊ शकतं. तेवढी बॉडी ऍक्लमटाईज होते. तुम्ही म्हणाल तसं आळस झटकायला हवा आणि त्या गोष्टीवर जाणं किंवा खाली उतरणं हे तेवढ्याच उत्साहाने व्हायला, किंवा खाली आल्यामुळे वरती जाणं, ते म्हणतात ना की थोडं 2 पावलं मागे आलं तर यशाची पायरी ही जास्त जवळ येते, त्यातला हा प्रकार असावा. तुझे वेगवेगळे फोटो आहेत आणि त्यातले खूप अनुभव आहेत ते नक्कीच. हा जसा की साऊथ कॉलचा फोटो आहे आणि ह्याच्यातून एव्हरेस्ट एवढाच दिसतो. हा कॅम्प 4 म्हणतात ह्याला, आणि दिसताना एकदम छोटा दिसतो, पण समिट पर्यंत पोहोचण्यासाठी मॅक्सिमम 12 तास लागतात आणि उतरण्यासाठी डिपेंड ऑन आपल्या स्पीड किती आहे. हा एक सुंदर फोटो मिळालेला मला. बाल्कनी आहे ही. बाल्कनीमध्ये गेल्यानंतर जर आपण एव्हरेस्ट करत राहिलो तर राईट साईडला चायना आणि लेफ्ट साईडला नेपाळ असं होतं. 5:10 जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा पहिल्यांदा चायनामधून, जेव्हा मी 5:10 त्या बाल्कनीवर होते तेव्हा चायनामधून पहिल्यांदा सूर्य उगवताना पाहिला आणि नेपाळ पूर्ण अंधारात होता आणि विदिन फ्यू सेकंड आणि 1 मिनिटमध्येच दोन्हीकडून नंतर उजेड झालेला. हा एक सुंदर फोटोग्राफ मला मिळालेला. ही ती रिज आहे, बाल्कनी पासून दिसते समिट पर्यंतची, आणि आम्हाला ज्याच्या राईट साईडला चायना आणि लेफ्ट साईडला नेपाळ आहे. आम्ही साऊथ साईडून क्लाइंब केलेला, नेपाळ साईडून. ती ही रिज आहे. एव्हरेस्ट म्हणतात की टॉप ऑफ द वर्ल्ड आहे आणि त्याचं जे त्याची ही छाया म्हणजे सावली म्हणू शकता, सावली बाकीच्या माउंटनवर आहे आणि ते दाखवून देते की मी टॉप ऑफ द वर्ल्ड आहे. असा एक सुंदर फोटोग्राफ आहे. इथे ट्रॅफिक जाम नावाचा पण एक प्रकार घडतो मोस्टली, जसं शहरांमध्ये बघायला मिळतं तसं हिलरी स्टेपच्या इथे ट्रॅफिक जाम नावाचा प्रकार असतो. भरपूर क्लाइंबर्स एका दिवशी अटेम्प्ट करत असतील तर इथे ट्रॅफिक जाम होतो. जोपर्यंत पुढचा क्लाइंबर हिलरी स्टेप क्लाइंब करू शकत नाही तोपर्यंत बाकीचे पुढे जाऊ शकत नाही. इथं ही आहे ती हिलरी स्टेप आहे. बाल्कनी नंतर हिलरी स्टेप लागते आणि नंतर मग समिट येतं. इथे हा ट्रॅफिक जॅम होतो जोपर्यंत पुढचा क्लाइंबर, कारण तिथून रिटर्न येण्याची शक्यता कमी आहे कारण स्पेसच नाहीये. तिथून आपल्याला क्लाइंब करून पुढे जावंच लागतं. हा एक समिटचा फोटो आहे. ही प्राऊड मुवमेंट आहे की आपला ट्राय कलर जेव्हा म्हणजे कुठल्याही माउंटनच्या टॉपवर फडकतो, ही सगळ्यात प्राऊड अभिमानाची गोष्ट आहे. मस्त. सर, जेव्हा या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती, जसं आता तिने सांगितलं की गिर्यारोहक हे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले असतात आणि काही गिर्यारोहणाची ठिकाणं जिथं आहेत तिथं प्रत्येक देशाला भुरळ घातलेली असते. जेव्हा आपण जागतिक मंचावर उभे असतो आणि प्रत्येक वेगवेगळ्या देशाचा गिर्यारोहक एकमेकांच्या समोर इथे येत असतात, त्यावेळी संवाद हा महत्वाचा आहे. आपल्या देशाचं आपण प्रतिनिधित्व करत असतो, अभिमानाचा आणि त्याचबरोबर आपल्याला मांडण्याचा असा हा मंच असतो. त्यावेळी संवाद कसा हवा आणि कसा असतो? सुदैवाने मी असं म्हणेन की माउंटेनिअरिंग फ्रॅटर्निटी ज्याला म्हणता येईल की ते सगळेजण ओळखून असतात की प्रत्येकाची कॅपॅसिटी काय आहे आणि त्यामुळे कोणी दुसऱ्याला कमी लेखाच्या भानगडीत पडत नाही. इनफॅक्ट बरोबर दुसऱ्या टीम्स आहेत तर त्यांच्याकडे काय माहिती आहे, त्यांच्याकडे काय साधन सामुग्री आहे, त्यांच्याकडे काय इक्विपमेंट अवेलेबल आहे, हे असेच केलं तर कधीतरी तेच आपल्याला कामाला येऊ शकतं. ह्या दृष्टीने सगळेजण एकत्र राहून, आणि विशेषतः एव्हरेस्ट सारख्या बेस कॅम्पला तर ॲट अ टाइम 15-20 टीम्स असतात आणि टेंट्सही मोठे मोठे असतात. त्यामुळे तिथे चक्क त्यांच्या म्हणजे एकत्र मीटिंग्स पण होतात आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे केलं जातच. म्हणजे आता उदाहरणार्थ वेदर रिपोर्टचा मगाशी उल्लेख केला तर असं काही नाही की आमचा वेदर रिपोर्ट आम्हीच घेऊन बसणार आणि आम्ही तो लपवून ठेवणार आणि आमचा आम्हीच सगळ्यांना. बरोबर. प्रियांका? नक्कीच बरंच काही शिकायला मिळतं. क्लाइंबर्स, फॉरेन क्लाइंबर्स असतात, त्यांचे अनुभव पण ऐकायला मिळतात. त्यांच्या काही चांगल्या प्रकारच्या फिल्म्स असतात, माउंटेन फिल्म्स असतात क्लाइम्बिंगच्या, त्याही पाहायला मिळतात. आणि जसं की कॉम्पिटिशन हे कुठल्या दुसऱ्या क्लाइंबर्सशी नसतं, कॉम्पिटिशन हे स्वतःसाठी असतं. त्यामुळे प्रत्येक अजून नवीन नवीन काही गोष्टी आम्हाला फॉरेन क्लाइंबर्स कडनं पण. एक मुलगी म्हणून कुटुंबाचा सहभाग, सपोर्ट आणि युवा पिढी या सगळ्यांसाठी एका वाक्यात काय सांगशील? नक्कीच एक मुलगी आहे म्हणून मी एव्हरेस्ट सर केलंय, जस्ट बिकॉज की माझ्या फॅमिलीचा, माझ्या आईवडिलांचा पूर्ण सपोर्ट माझ्या या फील्डसाठी आहे. त्यामुळे
आणि बस एवढंच बोलू शकेन की ॲज अ गर्ल what I'm doing, I'm proud की I'm doing Yes. ती adventure activity. वी ऑल आर प्राऊड ऑफ बोथ ऑफ यू. आणि सगळ्याच गिर्यारोहकांविषयी आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. धैर्य, साहस हे सगळं जर आपल्यापाशी आहे आणि हो स्वतःशी जेव्हा लढाई आहे आणि स्वतःच्याच नकारात्मकतेवर मात करून सकारात्मकतेचं पाऊल पुढे टाकायचं आहे, त्यासाठीच साथ देते ही हिमशिखरे. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा. आज आपण इथेच थांबूया. आपल्या दोघांचे मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या कार्यप्रणालीला शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार.